हे बघ माझ्या दूर हो, माझ्या जवळ नको येऊ. ती नाही मारू शकत. माझ्या दूर हो. मी सांगते ना, जर माझ्या जवळ आलास तर मी तुला गोळी मारेन. मी खरं बोलते, मी मस्करी नाही करते. बघ मार मार. मी खरंच गोळी झाडेन. मी खरंच गोळी झाडेन. दूर हो माझ्या. साहिल, अभिनव, अरे किती रात्र झाली आहे, तुम्ही घरी का नाही गेलात? चीफ, काही पेंडिंग केसेसचं काम राहिलं होतं, तेच करत होतो. बरं ठीक आहे. शायना गेली घरी? नाही चीफ, शायना पण इथेच आहे, लॅबमध्ये काम करते. बरं, हे बघा, मी क्रिमिनल सायकोलॉजीवर एक रिपोर्ट तयार करतो आहे, तर तुम्ही घरी जा आणि बरोबर शायनालाही घेऊन जा. चीफ, आम्ही तरी घरी जाऊन काय करणार? झोपू मस्तपैकी, आणखीन काय करणार? हो साहिल, हो. डोकं चालण्याकरता गाढ झोपेची खरंच फार गरज असते. हो चीफ. जा, तुम्ही घरी जा आणि शायनालाही बरोबर घेऊन जा. गुड नाईट चीफ. गुड नाईट. मेजर राठोड, सर, मी लक्ष्मी देवांग गोस्वामी. हा बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? माझ्या हातून खून झालाय. I killed somebody. मला माहितीये की कमांड फोर्स कधीच कोणा निरपराध्याला शिक्षा नाही होऊ देत. म्हणूनच मी पोलिसांकडे न जाता सरळ तुमच्याकडे आले. मला माहितीये की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नक्की ठेवाल. म्हणजे तुम्ही निर्दोष आहात? हो. पण तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही खून केलाय. पण खून कोणाचा केलात तुम्ही? हे बघा, तुम्ही मुळीच घाबरू नका. जर तुमची बाजू सत्याची असेल तर मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला काहीही होणार नाही. आता मला हे सांगा की तुम्ही कोणाचा खून केलाय? मला नाही माहिती. मी तर फक्त स्वतःचा जीव वाचवायला गेले. मला नाही माहित की तो कोण होता. हे बघा लक्ष्मीजी, जर तुम्ही आम्हाला सगळी गोष्ट सविस्तर सांगितली तर बरं होईल.
हो, माझं नाव लक्ष्मी देवांग गोस्वामी आहे. माझे पती देवांग गोस्वामी लक्ष्मी फार्मास्युटिकल्सचे मालक आहेत. ते नेहमी कामाच्या निमित्ताने दौऱ्यावर जात असतात आणि आजही ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि मी घरात एकटी होते. ताई, माझं समद काम झालंय. म्या घरला जाऊ का? चालेल, पण उद्या वेळेवर ये कामाला. आज लेट आली होतीस. काय करू ताई, माझा नवरा आजारी असतो ना हल्ली. माहितीये. कधी तुझी तब्येत बरी नसते, कधी तुझ्या नवऱ्याची. बघ, उद्या तू उशीर केलास ना तर तुझ्या पगारातून पैसे कापेन, कळलं? आणि ते का स्पेशल फोर्स मध्ये ऑफिसर होते. मी कॅमेरामॅन राहुल बरोबर प्रियंका. कुठे आहात तुम्ही? तुम्ही संध्याकाळपर्यंत येणार होतात, अजून तुम्ही आला नाहीत. ओ सॉरी हनी, ऑफिस मध्ये खूप काम होतं म्हणून थोडासा उशीर झाला. बट यू डोंट वरी, मी फार तर तासाभरात घरी पोहोचेन. ओ माय गॉड, 1 तास अजून? ओ कम ऑन लक्ष्मी, तू असं कर, तोपर्यंत तू तुझी फेवरेट सासू सुनांची सिरियल बघ. तुझा 1 तास 10 मिनिटात पास होईल. थट्टा नका करू देव. तुम्हाला माहितीये ना मला एकटीला किती भीती वाटते ते. आणि त्यात तुम्ही 2 दिवसांपूर्वीच वॉचमनला नोकरीवरून काढून टाकलं. काय उपयोग होता? तसाही तो वॉचमन अख्खा दिवस दारूच्या नशेत धुंद असायचा. बट यू डोंट वरी, उद्यापासून नवा वॉचमॅन येईल कामाला. ओके, बाय. बाय, टेक केअर. दरवाजा लॉक कर. कोण आहेस तू? हे बघ माझ्या, हे बघ
कुठे जाणार तुला तू? मला का मारायचंय? मी तुझं काय वाईट केलंय हे बघ. माझ्या दूर राहो प्लीज प्लीज, मला सोड. मी तुझं काय वाईट केलंय हे बघ. मला मी दूर हो माझ्याहून दूर हो. मी गोळी मारेन, मस्करी नाही करत आहे मी. हे बघ मार मी मार. मी खरंच गोळी झाडेन. मी खरंच गोळी झाडेन. दूर हो माझ्या. मी त्याला मारून टाकलं. मी त्या माणसाला मारून टाकलं. मी एका माणसाचा खून केला. हे बघा लक्ष्मीजी, जरा तुम्ही शांत व्हा. लक्ष्मीजी, जर तुम्ही खरं बोलत असाल तर तुम्ही कोणाचाही खून केलेला नाही. तुम्ही स्वतःचं रक्षण केलं आणि आत्मरक्षण करणं हा काही अपराध नाही आहे, म्हणूनच तुम्ही अपराधी नाही आहात. पण तुम्ही त्या माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न नाही केला. चेहरा नाही. मी तर इतकी घाबरले होते की मी तर त्या प्रेताकडे पण नाही बघितलं. मग चेहरा कुठून बघणार? पण तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केला की तो कोण होता? कदाचित एखादा चोर असेल, घरी चोरी करायला आला असेल. चोरांची हिंमत एवढी मोठी नसते. ते कोणालाही मारायची हिंमत नाही करत. तो जो कोणी होता त्याला तुम्हाला जीवे मारायचं होतं. एनिवे, तो माणूस कोण होता याचा तर आम्ही स्वतः शोध काढूच. मला सांगा की ते शव अजूनही तुमच्या घरी आहे? हो. प्रेत इथेच तर होता. लक्ष्मीजी, शव आहे कुठे? ते प्रेत इथेच होतं. अरे देवा, कुणास ठाऊक ते प्रेत कुठे गेलं. सर, ते इथेच होतं. हेच तर आम्ही तुम्हाला विचारतोय. मला नाही माहित की ते प्रेत कुठे. शक्य आहे की तो माणूस वाचला असेल आणि इथून निघून गेला असेल. हे तुम्ही काय बोलताय लक्ष्मीजी? तुम्ही म्हणालात की तुम्ही त्या माणसाला गोळी मारली आणि तो मेला सुद्धा, आणि त्यानंतर तुम्ही त्याचं रक्त वाहताना बघितलं होतं, राईट? हो. तर मग मला नाही माहिती. इथेच होतं ते प्रेत. बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते प्रेत इथेच पडलं होतं आणि अचानक तो जिवंत झाला आणि उठून पाहिलं की इथे तर खूप घाण झालीये. म्हणून त्याने फरशी पुसली, अंथरूण आवरलं, सगळं व्यवस्थित केलं आणि तुमच्याकडून बक्षीस न घेताच निघून गेला. तुम्हाला काय वाटतंय मी मस्करी करते? मी खोटं बोलते? हे बघा लक्ष्मीजी, तुम्ही जे सांगताय ते खरं ठरवण्यासाठी आम्हाला इथे एकही पुरावा सापडलेला नाहीये. मी खोटं नाही बोलत आहे. अहो, मी कोणाच्या खुनाचा आरोप स्वतःच्या जीवावर का घेईन? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी या हातांनी खून केलाय. मी खरंच गोळी झाडली या हातांनी. तुम्ही विश्वास का नाही ठेवत आहे? येस 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 लक्ष्मीजी, तुम्ही ज्या पिस्टलने त्याच्यावर गोळी झाडली ते पिस्टल कुठे आहे? ती पण इथेच कुठेतरी पडली होती. तुम्ही पिस्तूल कुठे ठेवता? तिथे, त्या कपाटात. चीफ, यातून एकही गोळी नाही झाडली गेलीये. काय? आणि फोनही चालू आहे. हे कसं शक्य आहे? मी खरं बोलते. मी गोळी झाडली होती. याच पिस्तुलानं गोळी झाडली होती. मी खरं बोलते. तुम्ही सगळे मला असे का बघताय? तुम्हाला काय वाटतंय की मी वेडी आहे? मी खोटं बोलते? लक्ष्मीजी,
तुम्ही आम्हाला तुमच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर देऊ शकता का? ते 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 येणार होते, 1 तासापूर्वीच घरी येणार होते, पण पण माहित नाही कुठे अडकलेत ते. लक्ष्मी. देव देव, तुम्ही कुठे गेला होतात? मी किती घाबरले होते. तुम्ही 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 यांचे मिस्टर आहात? हो, मी देवांग गोस्वामी. पण तुम्ही? आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. तुमच्या पत्नीने आम्हाला बोलवलं. तुमच्या बायकोने आम्हाला सांगितलं की कोणी त्यांचा खून करण्याच्या हेतूने घरात घुसला होता. व्हॉट? आणि ह्यांनी त्यांना शूटही केले. हो, मी एकाचा खून केलाय. इथे त्याची बॉडी पडली होती, ही इथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पण हे बघा, जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा नाही इथे कोणाचं शव होतं आणि नाही कुणाचं लक्षण. ओके, सॉरी ऑफिसर्स. मी माझ्या बायकोच्या वतीने तुमची माफी मागतो. देव देव, तुम्हाला कळत कसं नाहीये? माझ्या हातून खून झाला एकाचा. देव, तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघ, तू असं कर, जरा तू बस इथे. तू जरा बस इथे बस. तुम्हाला काय वाटलं? मला वेळ लागलाय. अगं नाही. मी पागल नाहीये. तू बस इथे, मी तुझी औषधं आणतो. तुम्ही प्लीज सांभाळायला. मी जरा औषध घेऊन येतो. प्लीज जरा सांभाळायला. हे बघ, तू बस. रिलॅक्स देव, रिलॅक्स. मी पागल नाहीये. मी पागल नाहीये. काम डाऊन. मला वेळ नाही लागलाय. हे बघा, सध्या तरी मी यांना औषध दिलंय. या शुद्धीवर येतील तेव्हा मला फोन करा. आणि हो, जी औषधं मी आधी दिली होती ती कंटिन्यू करा. हो. डॉक्टर साहेब, यांना काय झालंय? वेल, जर सोप्या भाषेत सांगायचं तर भीती यांच्या मनात घर करून बसली. त्यामुळे यांना भयानक स्वप्न पडतात, जागेपणी हॅल्युसिनेशन्स होतात. जे यांच्या मनात असतं ते यांना दिसू लागतं. तुम्हाला असं म्हणायचंय की ज्या बुरखा घातलेल्या माणसाची कहाणी यांनी सांगितली ती तो हिला होणारा भास आहे. एक्झॅक्टली, बरोबर. तुम्हाला हे म्हणायचंय की तुमच्या पत्नीचं मानसिक संतुलन बिघडलंय? हो, म्हणजे हे माझं नाही, डॉक्टरांचं मत आहे. हिची ट्रीटमेंटही सुरू आहे. एनिवेज, मला असं वाटतं की अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना एकटंच सोडायला नाही पाहिजे. हो, हे बघा, गेल्या 1.5 महिन्यापासून ही खूपच नॉर्मल वागत होती, म्हणून मला वाटलं सगळं ठीक झालं असेल म्हणून. एनिवेज, जे हे पिस्टल आहे त्याचं लायसन आहे तुमच्याकडे? हो आहे. तुम्हाला बघायचंय? हो, म्हणजे आम्ही हे पिस्टल बॅलिस्टिक टेस्ट करता न्यावं म्हणतोय. जर तुमची हरकत नसेल तर. अजिबात नाही, पण या गनमधून गोळी निघालीच नाही तर. देवांग साहेब, आम्हाला हेच तर तपासायचं आहे की या पिस्टलमधनं गोळी चालली होती की नाही. तुमची हरकत नसेल तरच. नाही, अजिबात नाही. तुम्ही गन घेऊन जाऊ शकता. सॉरी फॉर द ट्रबल. कळत नाही की तुमचे आभार कसे मानू. दॅट्स ओके. शायना, ब्युटिफुल वास. ब्युटिफुल वास फारच छान आहे. खूप महाग असेल नाही? कुठून घेतला तुम्ही? सर,
ते माझी वाईफ एका शोरूम मधून घेऊन आली होती. मिस्टर देवांग, खर तर असे प्रिंटेड वास माझ्या वाईफला जरा जास्तच आवडतात. जर खरंच तुम्हाला आमचे आभार मानायचे असतील तर हा वास मी सोबत घेऊन जाऊ शकतो. हो हो, का नाही, निसंकोच घेऊन जा. थँक्यू व्हेरी मच. चीफ, हे लेट्स गो. चीफ, व्हॉट्स रॉंग विथ यू? आय मीन, तुम्हाला असे चाळे करताना मी पहिल्यांदाच बघते, पण साहिल असे चाळे करत असतो. अरे तुम्ही उगाच मला यामध्ये का फसवताय? आणि अचानक ही तुमची बायको कुठून आली? तुम्ही तर अगदी छुपे रुस्तम निघालात चीफ. शट अप, जस्ट शट अप साहिल. हे बघ, चायना, हा जो लाल रंग दिसतोय ना, तो पेंट नाहीये, तो रक्ताचा डाग आहे. व्हॉट? हो, आणि तुम्हाला हे नाही विचारलंस की मी ती गन इथे का घेऊन आलो? कारण मी जेव्हा त्या गनचा वास घेतला तेव्हा तिला दारूचा स्मेल येत होता, म्हणजेच त्या गनचा वापर करण्यात आला होता आणि मग त्याच्यामध्ये काडतुसं भरण्यात आली होती. तुम्हाला म्हणायचंय की लक्ष्मी खरं बोलतेय? हे तर मला माहित नाही, पण आता मी मात्र खात्रीने सांगू शकतो की तिथे काहीतरी गडबड नक्की होती. तुम्ही तिथलं फ्लोअर नाही बघितलं? खूपच चमकत होतं, कोणीतरी नुकतंच स्वच्छ केल्यासारखं. आणि तिथलं अंथरूण, त्यावर एकही वही नव्हती, म्हणजे त्याला नुकतंच कोणीतरी तयार केलं होतं. याचा अर्थ असा की कोणीतरी तिथून प्रेत उचललं आणि असं भासवलं की तिथे काही घडलंच नव्हतं. राईट शायना. आणि ज्याने ते शव उचललं त्याला हे पक्क माहित होतं की लक्ष्मीजींच्या आजाराबद्दल कळल्यावर कोणीही तिच्यावर विश्वास नाही ठेवणार. पण लक्ष्मीला खोटं ठरवून कोणाला कसला फायदा आहे? ते लवकरच कळेल. पण चायना, ताबडतोब याचा तपास कर की या वासवर जे रक्त लागलेलं आहे ते माणसाचं आहे की कोण्या जनावराचं. मला ब्लड ग्रुप पासून DNA प्रोफाईल पर्यंत ते सगळे डिटेल्स हवे. Yes, chief. गो. आणि रिव्हॉल्व्हरला बॅलिस्टिक इन्व्हेस्टिगेशन साठी पाठवून द्या. काडतुसांवरचे फिंगरप्रिंट्स घ्या, मला पूर्ण रिपोर्ट्स हवे आहेत. गॉट इट चीफ. खून 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 खून. कसा आहेस बिलारे? मी ठीक आहे. तुम्ही लोक इथं? हो, या प्रेताबद्दल कळलं म्हणूनच इथे आलो. ओ,
याला तर 2 गोळ्या लागल्यात. ही ती बॉडी नसावी. बिलारे, याच्याबद्दल काही माहिती मिळाली? कोण आहे हा? हो हो, आम्हाला याच्या पाकिटात हे लायसन्स मिळालं. हे बघा, यावर याचं नाव लिहिलं आहे गुंजन सिंग, आणि या भायखळ्याला एका चाळीत राहतो. बिलारे, या प्रेताचे ब्लड सॅम्पल्स आणि याला ज्या गोळ्या लागल्यात त्याचे बॅलिस्टिक रिपोर्ट्स हे दोन्ही आम्हाला हवेत. मिळतील सर. थँक्यू. ठीक आहे, पण तुम्ही काही झालंय का? आम्हाला काही कळलं तर तुम्हाला कळवूच. ओके सर. तुम्ही नाव काय सांगितलं याचं? गुंजन सिंग. हो चीफ, त्याच्या लायसन्सवर तर हेच नाव होतं. पण चीफ, मला नाही वाटत की हा तोच माणूस असावा ज्याला लक्ष्मीने गोळी मारली होती. कारण याला 2 गोळ्या लागल्या होत्या, एक खांद्यावर, दुसरी डोक्यावर, आणि लक्ष्मीने तर फक्त एकच गोळी झाडली होती. त्या वासवरचं रक्त आणि गुंजन सिंगचं रक्त मॅच करून बघितलं? शायना तेच करते आणि त्या बुलेट बद्दल ही माहिती काढते. चीफ, फ्लावर वासवर जे रक्त होतं ते त्याच माणसाचं होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की त्याला 1 नाही 2 गोळ्या लागल्या होत्या. दॅट्स स्ट्रेंज, रिअली व्हेरी स्ट्रेंज. लक्ष्मी गोस्वामीचं म्हणणं आहे की त्यांनी त्या बुरखा घातलेल्या माणसावर 1 आणि फक्त एकच गोळी झाडली होती. चीफ, शक्य आहे की दुसरी गोळी कोणा दुसऱ्यानेच झाडली असावी. यू आर ॲब्सोल्युटली राईट अभिनव. बॉडीत 2 गोळ्या मिळाल्यात आणि दोन्ही गोळ्या वेगवेगळ्या हत्याराने झाडल्यात. पहिली त्या रिव्हॉल्वरने जी आपण बॅलिस्टिक टेस्टिंगला पाठवली, आणि दुसरी पिस्तूलने. याचा अर्थ हा की लक्ष्मी गोस्वामीने जी गोळी बुरखा घातलेल्या गुंजन सिंगवर झाडली ती गुंजन सिंगच्या खांद्याला लागली होती. त्या गोळीने त्याचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर कोणीतरी दुसऱ्याने जखमी गुंजन सिंगला तिथून उचललं, त्याला गोळी मारली आणि कुठेतरी लांबवर त्याचं प्रेत फेकून दिलं. पण का? हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. साहिल, तू एक काम कर, गुंजन सिंग बद्दलची सगळी माहिती काढ. तो कुठे राहायचा, काय करायचा, आय वॉन्ट ऑल द डिटेल्स. ओके चीफ. आणि तुम्ही जाऊन ही माहिती काढा की लक्ष्मी गोस्वामी गुंजन सिंगला ओळखते का. ऑलराईट चीफ. गुंजन नाही, मी अशा नावाच्या कोणत्या माणसाला नाही ओळखत. हा, पण हो, हे नाव खूप ऐकल्यासारखं वाटतंय, पण कोणाचं आहे मला हे आठवत नाही. हे बघा, कदाचित चेहरा बघून आठवेल. हा माणूस मेलाय. कोणीतरी गोळी घालून याला ठार केलाय. गोळी घालून ठार केलं? हा तो बुरखाधारी तर नाही? लक्ष्मी, तू पुन्हा तुझी बडबड सुरू केलीस आणि तुम्ही सगळे उगाच माझ्या बायकोला त्रास का देताय? तुम्हाला माहितीये की हिची मानसिक स्थिती बरी नाहीये. नाही नाही देव, मी खरं सांगते, मी खरंच त्या माणसाला शूट केलं होतं. बघितलं तुम्ही? ही पुन्हा वेड्यासारखं बोलू लागलीये. मला सांगा, तुम्हाला काय हवंय? हिला वेड्याच्या दवाखान्यात पाठवायचंय का? बिलकुल नाही, तशी आमची अजिबात इच्छा नाहीये, पण मला वाटतं तुम्हाला तेच हवंय. तुम्हाला काय म्हणायचंय? हे बघा, आम्हाला काही म्हणायचं नाहीये. आम्हाला फक्त एवढंच विचारायचंय की तुम्ही गुंजन सिंगला ओळखता की नाही. गुंजन सिंग? नाही, मी कोणत्या गुंजन सिंगला नाही ओळखत. आयुष्य? कदाचित वेगळ्या नावाने ओळखत असा. हा गुंजन सिंग आहे? हो. मी याला आधी कधी बघितलं नाहीये. एनिवेज, थँक्यू. बरोबर 5 लाख सील पॅक, तेही बँकेची मोहर लावून. साहिल, तू ही माहिती काढ की ही रक्कम बँकेतून कोणी आणि केव्हा काढली. ओके चीफ.
पण प्रश्न हा आहे की इतके पैसे गुंजन सिंगकडे आले कुठून? उत्तर सोपं आहे. एकतर त्याने चोरले असतील किंवा कोणी त्याला सुपारी दिली असेल. परिस्थितीचा विचार करता दुसरी थिअरी म्हणजे सुपारीवाली थिअरी जास्त फिट बसते. कोणीतरी त्याला पैसे दिले लक्ष्मी गोस्वामी या व्यक्तीला ठार मारण्यासाठी सुपारी म्हणून. कोणीतरी नाही चीफ, प्रत्यक्ष लक्ष्मीदेवीचा पती देवांग गोस्वामी याने. पण देवांग तर म्हणत होता की तो या गुंजन सिंगला नाही ओळखत. खोटं बोलतोय तो. हे बघ त्या गुंजन सिंगचा आय कार्ड, जो एका वर्षापूर्वी लक्ष्मी फार्मास्युटिकल मध्ये काम करायचा, म्हणजेच देवांगच्या कंपनीमध्ये. देवांग गोस्वामी, त्याला इथे चौकशी करता बोलवावंच लागेल. लक्ष्मी, हॅलो. हॅलो हॅलो, मला वाचवा तुम्ही प्लीज. तो मला ठार मारेल. व्हॉट? प्लीज लवकर या ना. मला मरायचं नाहीये, मला मरायचं नाहीये. आम्ही येतोय. लेट्स गो. दार उघड लक्ष्मी. मी म्हणतोय दार उघड लक्ष्मी. कोण आहे? कुठे आहे तो? कुठे? थांबा. मी देवाला ठार मारलं. माझा तर विश्वासच बसत नाही सर की देवांगने मला जे सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं. तो तर मला सांगायचा की मिसेस गोस्वामींना झटके यायचे. याचा अर्थ हा एक कट होता मिसेस गोस्वामींना पूर्णपणे वेड करण्याचा. म्हणजे कधीच कोणी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. पण गुंजनने त्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं. अँड आय एम शुअर की गुंजन सिंगलाही देवांगनेच मारलाय. कारण त्याला जी गोळी लागलीये ती तशाच पिस्तुलातून झाडली गेली जशी देवांगकडे आहे. याचा अर्थ मिसेस गोस्वामींनी गुंजनला नाही मारलं. त्याने काय फरक पडणार आहे? खून तर मी केलाच आहे. बुरखाधाऱ्याचा नाही, पण माझ्या देवांगचा तर केलाच आहे. नाही मिसेस गोस्वामी, कायद्याच्या नजरेत सेल्फ डिफेन्स हा अपराध मुळीच नाहीये आणि म्हणूनच तुम्ही निरपराधी आहात. याचा अर्थ असा की तुम्ही मला अटक नाही करणार? नाही, पण तुम्हाला न्यायालयात यावं लागेल, कारण न्यायालयच तुमची निर्दोष सुटका करेल. सध्या तरी तुम्ही जाऊ शकता. थँक्यू ऑफिसर, थँक्यू व्हेरी मच. त्याला जर आपल्या पत्नीपासून सुटकाच हवी होती तर त्याने घटस्फोट द्यायचा ना. तिचा खून करायची काय गरज होती? ते याकरिता साहिल की डिवोर्स नंतर नवऱ्याची अर्धी प्रॉपर्टी बायकोला मिळते. तरीही कोडं सुटत नाहीये. असं काय घडलं त्या दिवशी की देवांग इतका डेस्परेट झाला आपल्या बायकोला मारायला की तो अगदी तिला गोळी मारायला तयार झाला?
त्याला हे नक्कीच माहीत असणार की जर त्याने गोळी झाडली तरी तो कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात सापडणारच होता. हॅलो, हा मेजर राठोड बोलतोय. व्हॉट? आर यू शुअर? ओके, थँक्स. अभिनव, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या बँकेतनं फोन होता जिथून 5 लाख रुपये काढण्यात आले होते. देवांगचं त्या बँकेत अकाउंटच नाहीये. अकाउंट कोण्या भलत्याच आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की गुंजनला पैसे देवांगने नाही दिले, कोणी दुसऱ्यानेच दिले? हो लक्ष्मी देवी, ते पैसे डॉक्टर मेहतांनी गुंजनला दिले होते. डॉक्टर मेहता? पण का? म्हणजे डॉक्टर मेहता देवांगला सामील होते? मला तर आधीच संशय आला होता जेव्हा डॉक्टर मेहतांनी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला होता. ओ मॅडम, तुम्हाला हे म्हणायचंय की सगळा खेळ डॉक्टर मेहतांनी रचलाय, राईट? हो, जर त्यांनी गुंजनला पैसे दिले असतील तर असं होऊ शकतं. तर मग शक्य आहे की मेहतानीच गुंजनला मारलं असेल, कारण तुम्हाला मारण्यामध्ये तो अपयशी ठरला होता ना. एक्झॅक्टली, ते दोघेही मिळालेले होते. दोघांपैकी कोणीही खुनी असू शकतं. काय बरळतेस तू? तू मला फसवतेस? तू मला फसवतेस? उलट तुला माहिती आहे की मी गुंजनला का पैसे दिले होते? हे सगळं तर आम्हालाही माहिती आहे डॉक्टर. तो तुम्हा दोघांना ब्लॅकमेल करत होता, राईट? हो सर, तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता. हे सगळं काय आहे? हा खोटं बोलतोय. हे सगळं खोटं आहे. पण माझ्या सर्व लक्षात आलंय. तू माझ्याशी जे प्रेमाचं नाटक करत होतीस तो फक्त एक देखावा होता. खरं तर तुला देवांपासून सुटका करून घ्यायची होती. आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तू मला फसवतेस. उलट सत्य हे आहे की गुंजनचा खून या बाईनेच केलाय. त्या रात्री गुंजन हिचा खून करायला नव्हता आला. तो पैसे मागायला आला होता. बस, खूप झालं. आता मी तुला एक छदामाही देणार नाही. काही हरकत नाही. रुपये नाही तर नाही, अजून वेगळं काय, पण किंमत तर मी घेऊनच राहणार. हे बघ माझा हात सोड. मी तुला पैसे देते. तू आधी हात तर सोड माझा. तुला तुझं तोंड बंद करायची किंमत हवी होती ना? घे, आता तुझं तोंड नेहमी करता बंद करते. तुला काय वाटतं की या खेळण्याने तू मला मारशील? हे बघ, मी मस्करी नाही करत आहे. पुढे नको येऊस. मी गोळी झाडेन. मी खरं बोलते. मी मस्करी नाही करते. मी गोळी झाडेन.
राकेश, मी गुंजनचा खून केलाय. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा ही पूर्ण प्लॅन सहित रेडी होती. ही मुद्दामच तुमच्याकडे आली होती, कारण तुम्ही लोक त्या महत्वाच्या गोष्टी नोट कराल ज्या पोलीस नाही करू शकत. आणि हिचं बोलणं खरं वाटलं तुम्हाला? हे सगळं खोट आहे. हा माणूस खोटं बोलतोय. याच्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्याकरता मला फसवतोय. हा मृत्यू? तो मृत्यू नव्हता, हत्या होती, हत्या. या बाईने तुमच्या डोळ्यासमोर त्याला ठार मारलं होतं. त्या दिवशी ही जेव्हा हिच्या बेडरूम मध्ये ओरडत होती, तो मला मारून टाकेल, तेव्हा बिचारा देवांग बाहेर उभा होता. हिची किंचाळी ऐकून तो पिस्तूल घेऊन बेडरूम मध्ये शिरला. आणि कोण आहे? कुठे आहे तो? कुठे? तो या माणसाच्या बोलण्याने काय होणार आहे? तुम्ही याच्या साक्षीवरून मला गुन्हेगार नाही ठरवू शकत. तुम्ही काळजी करू नका. यांच्या बोलण्यावरून तुम्हाला फाशी तर होऊ शकत नाही, पण जन्मठेप नक्कीच होऊ शकते. लक्ष्मी देवी, तुम्हाला अटक करून घ्यायची खूप हौस आहे ना? चला, तुमची ही इच्छाही आम्ही पूर्ण करू. आणि डॉक्टर मेहता, तुम्हालाही या खुन्यामध्ये सामील असल्यामुळे अटक करण्यात येते. प्रत्येक गुन्हेगाराला असं वाटतं की तो कायद्याच्या डोळ्यात धूळ झोकण्यात यशस्वी होईल, पण त्याचा हा समजच त्याला घातक ठरत असतो. गुन्हेगार कितीही चाणाक्ष का असेना, त्याला पोहोचायचं तर एकाच ठिकाणी असतं, गजाच्या आड. मग निघायचं? चला. Gonna make you crazy.